आहे, जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. तुम्हाला मिळणारं फळ हे प्रारब्धाने मिळणार आहे, पण फक्त प्रारब्धाने नाही. वारकरी संप्रदाय मिळणारं फळ फक्त प्रारब्धाने मिळतं याला मान्यता देत नाही. मग कशाने? प्रारब्ध आणि प्रयत्नाच्या युतीतून तुम्हाला फळ मिळतं. भाग्याचे निभडशे उद्यमाचे निमिषे, संपत्ती जात आपैसे घर रिघे. किंवा महाराज गातात, व्यवसाय निमित्त फल देतसे संचित. व्यवसायाच्या निमित्तानेच तुम्हाला प्रारब्ध, म्हणजे ॲक्च्युली सिद्धांत हाच आहे का तुम्ही जागा जरी बदलली तरी प्रारब्ध बदलणार नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. प्रारब्धाच्या भयाने तुम्ही, कर्माच्या भयाने जागा बदला, स्थलांतर करा, पण ते तुमचा पिच्छा सोडणार नाही. कर्माची या भेने निघालो दुपारी, आणि कर्म प्रातःकाळी येऊने ठाके. हे कर्म या अंगानेच, प्रारब्ध या अंगाने, कर्म या अंगाने कपाळ असा शब्द प्रयोग केलेला आहे. हा लक्षणेने आलेला शब्द म्हणतात. तुम्ही फक्त कपाळ याचा अर्थ करून घेतला तर मग तो शब्दकोशाने इथे अर्थ लागणार नाही. संत साहित्यात लक्षार्थ बघावा लागतो. आणि मराठी व्याकरणात शब्दामागे 3 शक्ती काम करतात: अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. लक्षणेने लक्षार्थ घ्यावा, अभिधेने वाच्यार्थ घ्यावा. बरोबर. मग हा लक्षणेने अर्थ करावा. कपाळ म्हणजे प्रारब्ध, आणि ते तर बदलणार नाही महाराज, ते बिलकुल बदलणार नाही. तुम्हाला जसं फळ प्रारब्धाने मिळायचं आहे ना तेच मिळेल. प्रयत्न तुमचे चालूच असले पाहिजेत. बरं, मी याचं मध्य काढून पुढे जातो, गुंता करणार नाही, कारण इथे फार गुंता झाला. पण इथे वारकरी संप्रदायाची काय भूमिका आहे ना याचं दिग्दर्शन करून पुढे जातो, मग कळेल तुम्हाला संप्रदायाने केलेला मध्य किती उच्च आहे. एरवी तुमचा माझा प्रत्येकाचा प्रारब्धाचा लेखाजोखा जसा आहे तसं होणारच आहे. आणि असं म्हणतात, ज्याच्या प्रारब्धात जे असतं ना ते त्याला मिळतं. मग त्याला लोकांनी कफल्लक करायचं ठरवलं आणि प्रारब्धाने श्रीमंत करायचं ठरवलं तरी आपण त्याला कफल्लक करू शकत नाही. आणि प्रारब्धाने त्याला जर कफल्लक करायचं ठरवलं तर तुम्ही जगाने मदत केली तरी तो श्रीमंत होत नाही. तुमच्या आलं ध्यानात. असं म्हणतात की एखादा एवढा श्रीमंत होत जातो, एवढा श्रीमंत होत जातो, सगळं गाव विरोधात केलं तरी तो श्रीमंतच असतो. आणि एखादा एवढा कफल्लक होत राहतो, एवढा कफल्लक होत राहतो, सगळ्या गावांनी मदत केली तरी तो कफल्लकच राहतो. याचं कारण प्रारब्ध. आणि म्हणून काही लोक एवढे श्रीमंत आहेत ना महाराज, संपवण्यासाठी प्रयत्न केला तरी संपत नाही. आणि काही इतके दरिद्री झाले बिचारे की किती प्रयत्न केले तरी श्रीमंत होत नाही. जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे, मला अंदाज आल्यामुळे सांगतो. काय झालं, दोघं पती पत्नी, फार श्रीमंती, इतकं सोनं, इतकं सोनं, फार सोनं की कुठं ठेवा हा प्रश्न होता. काय सोन्याबद्दल बोलतो, इतकं सोनं. म्हणजे आपल्या घरी जसं सोयाबीन पिकल्यावर पोत्यात भरून ठेवतात ना, तसं त्याच्या घरी सोन्याच्या मोहरा पोत्यात भरून ठेवल्या होत्या. हां, 25 क्विंटल सोनं होतं. 12 पोते अलीकडून, 12 पोले अलीकडून, आणि मधात 1 क्विंटलचं पोतं अर्ध यात गंजीवर. ओरिजिनल शेतकरी असला की अशी समजा तुम्हाला 25 क्विंटल सोयाबीन झालं, लावायचं कसं, नियम आहे त्याचा. खानदानी शेतकरी असला तर 12 पोते अलीकडून ठेवील एकावर एक, पलीकडून 12 पोते ठेवील एकावर एक, आणि वरचं 25वं पोतं या 12वर अर्ध आणि त्या 12वर अर्ध, त्याला ओरिजिनल शेतकरी समजावा. आणि 25 क्विंटल झाल्यावर 13 एकाकडून आणि 12 एकाकडून ठेवलं तर आता शेती घेतली असं समजावं. साधारण ठोगळमानाने हे ओरिजिनल शेतकरी ते. आणि क्विंटलमध्येच पिकत नाही, पिकलं तर मग थोडंसं शिल्लक राहिलं की 5-10 किलोचं राहतं, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात, चुमडं म्हणतात. बरोबर आहे, बाचकं म्हणतात. बरोबर, आमच्याकडे तेच म्हणतात, चुमडं म्हणतात किंवा बाचकं म्हणतात. जे पूर्ण नाही ते चुमडं, भरलेलं ते पोतं. आणि ते तर मग कोणी कसंही जागेवर ठेवतात. वजन कमी असलं की कोण कुठे पण उठा ठेव करते, म्हणून थोडं वजनदार व्हा. ठाला विठाला. आणि तुम्ही बघा त्यातही एक तंत्र आहे महाराज. ते 25 क्विंटलचे 25 पोते आहेत, त्यातलं एक पोतं जर हलवायचा प्रयत्न केला तर हलेल बिलकुल नाही. पण ते कमी भरलेलं चुमड्यात ना ते फार जागा बदलतात. गंजीला धक्का जरी लागला ना ते कोसळतात. म्हणून माणूस आध्यात्मिकदृष्ट्या भरलेला असावा, म्हणजे संप्रदाय बदलण्याचं हलणे पण येत नाही, तो एका जागेवर राहतो. हां, आणि जर वारंवार संप्रदाय आणि व्रत बदलत असेल तर समजून चालायचं हे चुमडं आहे, भरलेलं नाही अजून. संप्रदायाच्या तत्वज्ञाने माणूस ओतपोत भरलेला असावा. सामान्य पंथ आणि विचार धक्का देतील तरी जागा सोडणार नाही असा विचार असावा. आणि म्हणून तर तुकाराम महाराज सांगतात ना, तुकाराम मजवारी घाली घन आणि परी मीन सोडे चरण, असं म्हणतात ना. याला भरलेपणा म्हणतात. नाहीतर मग हे बाचके बुचके रोज संप्रदाय बदलतात, त्यांच्या बदलण्याच्या काय कथा आम्हाला सांगता. ठाला विठाला.
पूर्वीचा होता. मग ते 25 किलो सोन्याचा विचार सांगतो, दृष्टांतातला आहे. आता किलोचा विचार करून गुणाकार करत बसू नका, फार मोठी संख्या होईल. त्या घरातल्या स्त्रिया, पूर्वीच्या स्त्रिया दररोज झाडायच्या. जाऊ द्या, क्रिस गेल होतात काही तर होऊ द्या. दररोज झाडायच्या. आणि झाडताना या स्त्रीचं काय झालं, झाडताना त्या 25 क्विंटलच्या गंजीला धक्का लागला. आणि वर काय ठेवलं होतं रे बाळा, 4-5 किलोचं एक बाचकं. पोते हलणार नाहीत पण बाचके हलतात. धक्का लागला आणि ते पडलं. आता 5 किलो सोन्याच्या मोहराचं पोतं कंबरड्यावर पडलं तिच्या. राहील ते सोनं जरी असलं तरी काय बरं आहे का ते? ओझं 5 किलो म्हणजे 5 किलो. हाडांना तितकंच डॅमेज करेन जितकं तुमचं कॅल्शियम आहे. ते वाढवत राहा जरा. मग कंबरड्यावर पडलं, हिला राग आला. आणि अगोदरच स्त्रियांना सोन्याचा एवढा राग महाराज तुम्हाला सांगतो. चला, एवढा मुद्दा तरी मला प्रादेशिक बोलता आला. एवढा राग. ती म्हटली आमच्या घरचं हे येडं म्हणे, पाठवलं बटाटे आणायला की कांदे आणतं, असंच म्हणतात. असा काही अनुभव नाही ना? बिलकुल नाही. मग तुम्ही बाजूला थांबा, झालेल्याने सांगा काय म्हणतात घरी. आमच्या यांना तर काही कसं बोलतात इकडे, का इकडे बोलत नाहीत अजून. बाबा काय बोलतात, याला तर काही कळतच नाही. ॲक्च्युली इथं मी येणारच नव्हती, पण तो मध्यस्थी जबरदस्त होता म्हणून माझे वडील फसले. काय काय बोलतात लोक, हां. आणि हे मला माहिती होतं म्हणून मी सावध झालो. तुम्ही आता फसत राहा. कठीण असतं ते. मग काय करावं म्हणे, किती दिवसाचं सांगते म्हणा, इतकं सोनं आपल्याला गरजेचं नाही, मूल बाळ नाही, काय नाही. कोणातरी साधूला देऊन टाका, तो बांधेल, एखादा आश्रम बांधेल, नाही तर गाडी घेईल, कारण एवढ्या सोन्यात ऑडी पण होईल. हां, मग घेईल म्हणे, देऊन तरी टाका उपयोगाला. काही लोकांचं असं आहे ना, ते कुणाला देत पण नाहीत आणि स्वतः पण उपयोगाला आणत नाहीत. पण हा बिचारा तसा नव्हता. हा म्हणतो अगं करू तरी काय, आतापर्यंत ही संपत्ती संपवण्यासाठी मी काय कमी प्रयत्न केले, पण कोणताच प्रयत्न यशस्वी होत नाही. मी संपवायसाठी जातो, वरून येतं. ती म्हणती तुमच्या पद्धतीने करू नका, आता माझ्या पद्धतीने करा. एक करा म्हणे, दर बुधवारी म्हणे राजाचा दरबार भरतो जनता, तिथे जा. आणि तिथे जाऊन म्हणे राजाची अशी खोडी काढा की राजा तुम्हाला दंड देईल. आणि दंड त्याने काहीही देऊन द्या, हे 25चं 25 क्विंटल सोनं दंडाच्या रूपात देऊ आणि एकदाचा त्या सोन्यापासून पिच्छा सोडून देऊ. कोण म्हणते असं? त्याची पत्नी. आता असं म्हणतात महाराज, लोक कीर्तनकाराचं पण ऐकत नाहीत, पण घरी मात्र ऐकतात. मला तर वाटतं सगळं यांनाच सांगावं, म्हणजे ह्या तुम्हाला सांगतील आणि तुम्ही सगळं ऐकाल, तेवढं तरी बरं होईल. त्याने ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी भरल्या दरबारात गेला. दरबार भरलेला होता आणि त्यात पहारेकरी होते. ते काय कीर्तनाचा मंडप आहे, कोणी या टिकली लावून जा? नाही. कुठे आला, कशासाठी आला, काय काम आहे, वेळेत येत कोणी एकदम. पण असं म्हणतात ना, जरा आत्मविश्वासाने माणूस पुढे गेला की त्याला प्रतिबंध कमी असतात. तो ना आत्मविश्वासाने गेला. तुम्हालाही कीर्तनाचा मंडप भरलेला असताना आत एंट्री पाहिजे असेल ना, तर मग एक सूत्र करा. तसं विदर्भात एंट्रीला अजून काही प्रॉब्लेम नाहीत, सगळे मंडपच रिकामे असतात. तिकडचं सांगतो, एंट्री करायची असेल तर का यायचं, धाड 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 पुढे महाराजांपर्यंत यायचं, कपडे वगैरे जवळ व्यवस्थित, आणि जरा डेअरिंग नाही या, म्हणजे महाराज पण अडवणार नाही. कारण महाराज अडवणार नाही, त्याला माहीत असतं की ह्या सप्ताहाला लय सौजन्य लागतात, कदाचित त्यातला एखादा असेल. आणि आयोजक पण अडवणार नाहीत. आयोजकांना वाटतं एवढ्या डेअरिंग नाही येतं म्हणजे महाराजच्या जवळचं असलं. डेअरिंगचा कुठेही फायदा होतोच, फक्त जरा डेअरिंग नाही यायला लागतं. मग तो गेला. अहो, तो इतक्या डेअरिंगने आला की त्या पहारेदारांनी त्याला जागा दिली. आणि तो मंडळाला, अष्टप्रधान मंडळ, ते सगळं मंत्रिमंडळ ओलांडून पुढे जातोय. ते पण कोणी बोलत नव्हते. त्यांना असं वाटलं की राजाचा जवळचा आहे. राजा पण बोलत नव्हता. राजाला असं वाटलं की हा अपॉइंटमेंट घेऊन आलेला आहे. त्यामुळे तो राजापर्यंत गेला आणि जाऊन त्याने राग काढला, बाही मागे घेतली आणि फाड दिशा गालावर मारणार. पण जे लोक त्या पदावर असतात ते सावधच असतात, कारण त्यांना माहिती आहे आपल्या कामाचा परिणाम हाच येणार आहे. हां, त्यामुळे तो सावध होता. बसलेला राजा जरा सावध होता. आणि याने जसा गालावर नेम धरला, तो 4 बोटं खाली आला. कारण बसलेल्या माणसाला फक्त 4 बोटच खाली जाता येतं, त्यासाठी किमान उभा लागतो, जरा जास्त खाली येता येतं. आणि जास्त खाली येण्यासाठीची तयारी ठेवा. वर जायची तर सगळेच करताय, स्पेस ठेवत जा जरा, आणि तो खाली येण्यातच बरा असतो. यालाच परमार्थ म्हणतात. जरा मुरू द्या, जिरू द्या. आठाला विठा गालाचा नेम धरला आणि 4 बोटं खाली आला. गालाचा नेम धरल्यावर 4 बोटं वर काय असतं? हां, कपाळ असतं. आणि राजाचं डोकं काय रिकामं असतं काय? नाही. हां, किमान ते रिकामा डोक्याचे असतील, पण डोकं मात्र रिकामं नसतं. मुकुट असतो, मुकुट. मग याने गालाचा नेम धरला आणि राजा खाली वाकला. त्यामुळे याची झापड लागली कुठे?
मुकुट आला आणि मुकुट खाली पडला. आणि मुकुट पडणं म्हणजे सार्वभौमत्वावर हल्ला आहे. राजाचा मुकुट पाडणे हा दंड आहे. आणि मग तो काय कीर्तनकार आहे का कोणी या? नाही नाही नाही, अवतीभोवतीचे अंगरक्षक होते, पकडला, मारला. आणि तेवढ्यात तो प्रधानमंत्री होता ना, तो म्हणता सोडा त्याला. राजाला तर शंका वाटली, इलेक्शन तर जवळ नाही आले, यानं तर बोलावलेलं नाही, नेमकं झालं तरी काय? सोडा म्हणे त्याला, तो परोपकारी आहे. लोक विचार करायला लागले, जो राजाला मारतो तो कसला परोपकारी? त्यावेळेस त्याने उदाहरण दिलं, हो बघा, त्याला कळलं होतं राजेसाहेबांचा मुकुट खाली पडला, पण त्या मुकुटातून काय जात आहे ते तर बघा. एक विषारी जाताचं सापाचं पिल्लू वळवळ करत जात होतं आणि ते सगळ्यांनी पाहिलं. राजाने बघितलं. राजा हात जोडून विनंती करतो, तुला कसं रे कळलं? हा जर आता इथेच आत राहिला असता आणि त्याला जर माझा मुका घ्यायची इच्छा झाली असती तर तद्घम परमम, मग हे राज्य, हे वैभवन, हा अधिकार, हे मंत्रिमंडळ उपयोगाचं तरी काय? गेलो असतो ना, संपलो असतो. राजाची भावना मिनिटात बदलली महाराज, मिनिटात बदलली. आणि राजा म्हणतो, आले का, आता गेलो असतो तर हे पंचवार्षिकला झालेला खर्चही गेला असता, राज्य गेलं असतं. आता पुढची पंचवार्षिक जिंकण्याची संधी पण आहे, फक्त तुझ्यामुळे. आता तुला काय देऊ लेका, काय देऊ? देण्यासाठी माझ्याकडे आहे तरी काय? तू तर माझे प्राण वाचवलेत, आणि प्राणाच्या मोबदल्यात प्राण तर देऊ शकत नाही, कारण माझं इकडे जास्त प्रेम आहे. म्हणून टाळी वाजवली, कीर्तनातली नाही ती, तिथली. टाळी वाजवल्या. दोन लोक खाली मस्तक करून आज्ञा महाराज असं म्हणायला लागले. ते मोहरांचा हिशोब सांभाळणारे होते. आणि राजाने सांगितलं, याने माझे प्राण वाचवलेत, काय द्यावं? किती दिलं तरी कमीच आहे, पण माझी अशी इच्छा आहे का आपल्या दरबारातील सगळ्यात बलवान 12 हत्ती पकडून आणा, आणि त्या 12 हत्तीवर बसतील एवढ्या सोन्याच्या मोहरा याच्या घरी पाठवा. कशासाठी आला होता? संपवण्यासाठी. झालं काय? याला म्हणतात, होगा ताले में तो मिलेगा नाले में. लोक बोलतात ना, भगवान जब देता, भगवान आहे ते, नाही तर भलकेच नका बोलता, भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. पाठ आहे सगळ्यांच्या, वा. त्याच्या पुढचं पाठ आहे, आणि जब लेता है तो चमडी उधळ के लेता है. म्हणून संपत्ती मधुसांडी जे कुरवंडी करुणी. आज तुमच्याकडे जेवढे सियार आहेत ना, तसं विदर्भात तर सियार अजून नाहीतच आहेत, पण असतील तरी त्याचा अभिमान धारण करू नका. तरुवर छाया. मग सगळं गेलं, म्हणजे 12 हत्तीवरचं सोनं घरी गेलं दादा, पण हा अजून घरी गेला नाही, कारण याला माहित होतं आपली भवानी कशी आहे. जातच नव्हता, कसा बसा गेला. आणि ती म्हणायला लागली, कशासाठी पाठवलं आणि काय घेऊन आलात म्हणे तुम्ही? अगं म्हणे, तू सांगितलेल्या पद्धतीनेच केलं, पण मला काय माहीत राजाच्या मुकुटात साप लपून बसला आहे. मी तर उलट त्याला पकडून त्याला दंड मारायला लावला असता, म्हणजे याने दंड दिला असता. ती म्हटली, आता तसं करू नका. राजा म्हणे, तुमच्यासारखा नाही, राजाला डोकं आहे म्हणे, त्याचं त्याच्या पत्नीवर खूप प्रेम आहे म्हणे. उद्या तुम्ही पत्नीची खोडी काढा, म्हणजे राणीची खोडी काढा, म्हणजे राजा शिक्षा देईल. मग काय, दुसऱ्या दिवशी याचं तर राजा दरबारात वजन वाढलं होतं. एखादी चांगली गोष्ट केली आणि व्ह्यू वाढले की माणसाच्या डोक्यात अशी हवा जाते. म्हणून व्ह्यूची डोक्यात हवा नाही गेली पाहिजे, बाकी काही असू द्या, नाही तर लय डोक्यात हवा गेलेली 10-12 नाव आहेत माझ्याकडे. ठाला विठाला आपले किती सबस्क्रायबर आहेत? बरे आहेत ना? आपले तेवढेच पाहिजेत ना, फार पण नको. ते मिलियन मध्ये गेले की मग माणसाला भलतेच विचार यायला लागतात. ठाला दुसऱ्या दिवशी हा गेला. आता राज दरबारात वजन वाढलं होतं, चांगलं काम केलं होतं ना, त्यामुळे दरबारात काल यांनी राजाचा जीव वाचवला. आणि ज्या वेळेस गेला त्यावेळेस राणी साहेबांना विचारायला लागला, पण ज्यावेळी गेला ती राणी साहेबाची स्नान करण्याची वेळ होती. त्या स्नानासाठी गेल्या. अवतीभोवती अंगरक्षक, त्याच्या आत दासी होत्या. पण ज्या अर्थी हा आला आणि राणीसाहेबांना विचारतो, म्हणजे विशेष काम असलं पाहिजे. अंगरक्षकांनी आणि त्या दासीनी सांगितलं, राणीसाहेब स्नान करतात, नाही म्हणे, आत गेलो पाहिजे. आता त्याला कोण अडवणार? कारण एकदा दान दिल्यावर मग त्या मंदिरात कोणी अडवत नाही त्याला, तो कुठेही बसला तर चालतो. मग याने दरवाजा वाजवला. मी स्नान करताना बाहेरून दरवाजा वाजवला जात आहे म्हणजे महत्त्वाचा निरोप आहे, म्हणून राणीने दरवाजा उघडला. आणि त्याने काय केलं, त्या राणीला बाहेर खेचायचा प्रयत्न केला. राणी येत नव्हती म्हणून एक झापड मारली आणि राणी बाहेर पडली. राणीला झापड मारल्यावर अंगरक्षक काय बघत बसतील काय, ते काय कीर्तनातले आहेत का? त्यांनी पकडला, मारला, राजाकडे नेला. राजा म्हणतो, का रे, काल तू माझा जीव वाचवला, आज राणीसाहेबाला मारायला आला, इलेक्शन तर फार लांब आहेत आणि तू कुणाच्या सांगण्यावर असं करतोस? तेवढ्यात मागून काही दूध धावत आले, मारू नका, थांबा, कारण आज त्याला शिक्षा देणार होते.
पण तेवढ्यात लक्षात आलं, ज्या स्नानगृहात राणी आंघोळ करत होती ना, त्या स्नानगृहातून याने बाहेर काढलं ना, राणीला बाहेर काढलं आणि अंगरक्षकांनी याला मारायला सुरुवात केली आणि राजाकडे आणलं. तेवढ्यात ज्या स्नानगृहात राणी स्नान करत होती त्याचं जे छत होतं ते धिम्म दिशा खाली पडलं. आणि बरं म्हणून बरं राणी आत नव्हती, नाहीतर पापडच झाला होता, साधा नाही लिज्जतचा. आणि मग ते निरोप इकडे आला. आणि मग राजाने ठरवलं, काल माझा जीव वाचवला, आज राणीचा जीव वाचवला, तुला द्यावं तरी काय. टाळी वाजवली. पुन्हा 2 लोक आले. त्यांनी सांगितलं, मागच्या वेळी 1 डझन हत्ती बोलावले होते, आता 2 डझन हत्ती बोलवा म्हणे, आणि बसेल तेवढं याच्या घरी पाठवा. आला कशासाठी? संपवण्यासाठी. झालं काय? वाढलं. प्रारब्ध द्यायला लागलं ना, तर मग इतकं देतं की नकोसं वाटतं. आणि प्रारब्ध घ्यायला लागलं की एवढं नव्हतं की सहन होत नाही. याला म्हणतात, जेथे जावे तेथे कपाळ सरीशी. तुम्ही जा कुठेही, प्रारब्ध तुमचा पिच्छा सोडणार नाही. पण तुम्ही असं वागाल? बिलकुल नाही. वारकऱ्याने असं वागायचं नाही. वारकरी संप्रदायाचा विचार निराळा आहे. वारकरी संप्रदाय प्रारब्धावर विसंबून राहत नाही आणि कर्मावर विसंबून राहत नाही. दोघांच्या युतीला मान्यता देतं. आपण आपले प्रयत्न करत राहायचे, फळ प्रारब्धावर सोडून द्यायचं. याला म्हणतात वारकरी संप्रदायाचा प्रारब्धवाद. प्रयत्नाचा प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी दमल्यावर विश्रांतीसाठी प्रारब्धाची धर्मशाळा निवडावी. पण धर्मशाळा म्हणजे नित्य निवासाचं स्थान नाही. दमल्यावर विश्रांती करण्याची जागा म्हणजे धर्मशाळा. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी निघून गेला. दॅट्स कॉल धर्मशाळा. रात्रीची विश्रांती आणि सकाळी उठलं की निघायचं. धर्मशाळेची ही व्याख्या आहे. व्याख्या एवढ्यासाठी सांगतो की काही लोकांनी धर्मशाळेला घर बनवलं आहे. नित्य निवास नाही, दमल्यावरचा निवास, विश्रांती, बळ अर्जित करण्यासाठी. तसं प्रारब्ध पूर्ण मानायचं नाही. पण तुम्ही प्रयत्नाचा प्रवास करून दमले ना, मग वैफल्याने ग्रस्त झाल्यापेक्षा प्रारब्धाची धर्मशाळा माना. तुम्ही बातम्या ऐकल्या काही? 12व्या वर्गात पास झाली, 85% मार्क्स मिळाले, आणि दुसऱ्या दिवशी निकाल पत्रक आलं. त्याच्या 3ऱ्या दिवशी पेपरला बातमी आली, 85% मार्क्स मिळाले तरी गळफास घेतला. हो, 12वीत 85% मार्क्स म्हणजे भरपूर झालं. पण जे लोक प्रारब्धवादी नाहीत, अध्यात्म मानत नाहीत, त्या घरात असे प्रकरण होतात. त्यावेळी आईबापांनी काउन्सिलिंग करणे अतिशय गरजेचं आहे. अगं जाऊ दे, तू भरपूर अभ्यास केलास, पण एवढा अभ्यास करून तुला 85% मिळाले म्हणजे तुझ्या प्रारब्धातच तेवढे असतील. आणि दादा, प्रारब्ध मानल्याने जर जीव वाचत असेल तर मानायला हरकत तरी काय? आध्यात्मिक घरात नुकसान होण्यापासून जर वाचायचं असेल तर प्रारब्ध मानायला शिका. कारण अति अट्टहासी व्यक्ती प्रयत्न करून दमला की मग तो आत्महत्येकडेच जातो. तुम्ही एक काव्य प्रांतातलं मोठं नाव ऐकलं असेल, खानदेश प्रांतातलं बालकवी. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे. कविता येते, जुन्या लोकांना पाठच आहे ना, इकडे नव्हती. बालकवी इतका प्रतिभावान माणूस फक्त प्रारब्ध मानत नव्हते म्हणून त्यांचा अंतकाळ रेल्वे रुळाखाली झाला. हो, त्यांना आत्महत्या करावी लागली. म्हणजे अतिप्रयत्नवादी वैफल्याने युक्त होतो आणि आत्महत्येकडे जातो. पण तोच जर प्रारब्ध मानणारा असला ना तर पुढच्या वर्षी प्रयत्नासाठी पुन्हा बळ धारण करतो. याला म्हणतात प्रारब्ध आणि प्रयत्नाची युती. विठ्ठला प्रारब्धानेच मिळणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत. पण ते जेथे जाल तेथे सोबत आहे. महाराज म्हणतात, जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. मग काय लाभ तो विशेषे संत संगे. तुम्हाला विशेष लाभ संतांच्या संगतीतील. पण का हो महाराज, आम्ही तर असं ऐकलंय की संत भेटणं फार कठीण आहे, त्यासाठी मागील जन्माचा पुण्याचा उदय व्हावा लागतो. महाराज म्हणतात, बिलकुल. पूर्व पुण्याजारी, पूर्व पुण्याजारी होती सानुकूल, पूर्व पुण्याजारी, पूर्व पुण्याजारी, पूर्व पुण्याजारी होती सानुकूल, पूर्व पुण्याजारी. अंतराय मूळ नुपजे जेथे, अंतराय मूळ नुपजे जेथे, अंतराय मूळ नुपजे जेथे, अंतराय मूळ नुपजे जेथे, पूर्व
संत संगतीत विशेष लाभ आहे. एरवी तुम्ही जा कुठेही प्रारब्ध तुमचा पिच्छा सोडणार नाही. पहिलं चरण, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेषे संत संगे. संतांच्या संगतीत लाभ आहे महाराज कळलं, पण संत संग किती कठीण आहे आम्हाला ठाऊक आहे ना. कारण महाराज म्हणतात संत प्राप्ती सोपी नाही. तिळे तिळे पुण्य साचा पडे ते हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे. बोला समागमू घडे संतांचा. अहो अनेक जन्माचं तीळ तीळ पुण्य साचायला लागतं आणि तेव्हा कुठं तरी परमेश्वराचं नाम मुखात येतं आणि नंतर संतांची प्राप्ती होते. पुण्य फळले बहुता दिवस, पुण्य फळले बहुता दिवस, पुण्य फळले बहुता दिवस, पुण्य फळले बहुता. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा. झालो सन्मुख तो पैसा, झालो सन्मुख तो पैसा, झालो सन्मुख तो पैसा, झालो सन्मुख संत चरण पावलो. महाराज म्हणतात पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. सोपं. महाराज म्हणतात कठीणातल्या कठीण गोष्टी प्राप्त होतील पण साधू संत भेटणार नाहीत. संतांनी गायले चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल, ऐसी कैश्याने भेटती ते साधू, ऐसी कैश्याने भेटती ते साधू. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाताचडे, परी हरिप्रियाची भेटी ना तुडे. हे दुर्लभ गाढे मनुष्य, साधं दुर्लभ नाही गाढे दुर्लभ मनुष्य. नाथ महाराज गातात, अनेक प्रमाण आहेत. महाराज बोलतात किंवा सुभाषितकार तरी काय सांगतात ना, शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे, साधवो नहीं सर्वत्र चंदनम न वने वने. अहो प्रत्येक वनात चंदन नाही, प्रत्येकच हत्तीच्या गंडस्थळात मोती नाही, आणि प्रत्येकच ठिकाणी मिळतो त्याला साधू म्हणत नाही. साधवो
नहीं सर्वत्र चंदनम न बने बने. सामान्यतः संत भेटी हचीचे दुर्लभ आहे. मग पोशाखाने एखादा संत वाटत असेल तर तो संत नाही महाराज. तो पोशाखाने नाही, वृत्तीने, कर्माने साधू असायला पाहिजे. नाहीतर मग अलीकडे कोणी कोणाला साधू समजायला लागलं. आता आकडे देणारे पण संत म्हणतात लोक त्यांना. आकडा करतो आकडा, येऊ नो आकडा पोरो. तुम्हाला तो आकडा तोच माहीत असेल, तो पण बंद झाला, त्यांनी वायर टाकलेत आता. कारण सांगून सांगून दमले होते, लोड शेडिंग करून पण परिणाम येत नव्हता. मराठवाड्यात सुरू झालं ते तसं. आहेत इकडे अजून आहेत, इकडे इकडे मराठवाड्यातले पण बंद होऊन ते तिथे आधीच केले. ते केबल टाकायला घेतलेत त्यांनी. जाऊ द्या, आकड्याशी आपला काही संबंध नाही तसा. त्या आकड्याशी संबंध नाही असं म्हणतोय मी. काही म्हणजे ते आता असं आहे म्हणतात की इतकं प्रचार होतो त्यांचा. कीर्तनकाराला तो चांगला अभंग सोडतो बिचारा, त्याचा प्रचार होणार नाही. पण एकदा का आकडा द्यावला, आकडा लागणारे एवढे प्रामाणिक महाराज एवढा प्रचार करतात, त्याचा एवढा प्रचार करतात. मी म्हणतो आकडा लागल्यावर प्रचार जेवढ्या जोरात होत असेल तेवढा चांगला अभंग सोडवण्याचा प्रचार झाला असता तर आज संप्रदायाला हे दिवस नसते. ठाला विठाला कुणाला पण काही पण देतात. आता एका गावात एक असंच दाढी वाढलेलं आलं आणि याने कीर्तन बाहेरून ऐकलेलं. हे बाहेरून कीर्तन ऐकणारे फार घातक बरं का, कारण हे अर्धच ऐकतात. आणि तुम्हाला सांगतो कोणती गोष्ट अर्धी फार घातक. हो, संत साहित्याला अज्ञानी लोकांपासून भीती नाही आणि संत साहित्याला ज्ञानी लोकांपासून भीती नाही. पण जे ज्ञानी नाहीत, अज्ञानी नाहीत, अर्ध्यापासून फार भीती आहे महाराज. त्या अर्ध्यापासून सगळ्यांनाच भीती आहे महाराज. याला कळतच नव्हतं. याने बारून ऐकलं होतं की ज्याला साधू म्हटल्यावर राग येतो ना, जो साधू नाही म्हणतो ना तो साधू असतो. कारण येथ जाणीव करी तो नेणे, आथिले पण मिरवी ते उणे, आणि आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीच नोहे. याचा विपरीत अर्थ घ्या. जो मी आहे असं म्हणतो तो काहीच नाही, त्या अर्थी मी नाही असं जो म्हणतो तो काहीतरी आहे, असा विपरीत अर्थ काढावा लागेल ना. मग जो मी साधू नाही म्हणतो ना तो साधू. मी साधू झालो असं साधू कोण म्हणेलो, किंवा तो कसा काय साधू होईल. मग गावात दाढी वाढलेला आणि माखलेले कपडे असलेला याच्याकडे गेला. हे दररोज एक एक घर लावायचे. कोणतं? आणि दररोज दिवसभर हिशोब करून एक ताळाच बसत नव्हता. एका घराने जात होतं. तुम्हाला कळतं एका घराने जाणं? हां, वारकरी लोक आहेत, तुम्हाला कळणार नाही, मी सांगतो. म्हणजे मी दररोज लावतो असं म्हणू नका, सांगायसाठी अभ्यास केला आहे. एका घराने जाणे. हो म्हणजे पोरं हो, तुम्ही ऐका, तुमच्या उपयोगाला येईल. म्हणजे लावायसाठी नाही रे, प्रबोधन करण्यासाठी. म्हणजे यांनी दिवसभर हिशोब करायचा. कोणाचं स्वप्न विचारतात, कोणाचं काय विचारतात. एक दिवस नाथषष्ठीला मला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर मला 6 कीर्तनाच्या तारखा एका दिवशी आल्याचं स्वप्न पडलं. मी ते आमच्या गावातल्या चोपदाराला सांगितलं, चोपदार. त्याने प्रयोग केला झाला. सगळ्या गावात माझ्या नावाची प्रसिद्धी झाली. म्हटलं काही पण करा, कीर्तनासाठी करा, हे करू नका. तो योगायोग होता. मला त्या दिवशी त्याने 6 काहीतरी लावलं असेल. पण ते योगायोग असे असतात महाराज, नेमकं एका घरानं जातं आणि तो म्हणतो आपलं कल्याण का होत नाही, कल्याण का होत नाही. तिकडूनच येतं ना ते. त्याच नावाने प्रिंट असतं पेपरमध्ये, कल्याण अंक, सगळ्यांचं कल्याण करणारा अंक. म्हणजे सगळ्यांचं कल्याण केलं त्याने. त्याची आई फार हुशार महाराज, तिने नाव फार छान ठेवलं, रतन खत्री. लागलं तर रतन, नाही तर मस्त. हुशार असतात. जन्मता बाळाचे पाय पाळण्यात दिसले असावे. मग काय करावं. तिथे गेल्यानंतर आता हे दाढी वाढलेली, हाच विचारलं तुम्ही साधू महात्मा? तो बोलतो काही म्हणायचं पण साधू म्हणायचं नाही. पण हे पुन्हा पुन्हा साधू म्हणायला लागले. आणि मग त्याने आपलं ज्ञान पाजळलं. अरे म्हणे मी कीर्तनात ऐकलंय म्हणे, जो स्वतःला साधू नाही असं म्हणतो तोच साधू असतो. आणि हाच असेल म्हणे, नाहीतरी आपलं एका घराने जातंय म्हणे. याचं नेमकं होत होतं असं. याने लावला. त्याला तिकडच्या प्रांतातले शब्द पण निराळे आहेत ना. एकाला एक म्हणत नाही, एका म्हणतात. दोनाला दोन म्हणत नाही, काय म्हणतात? तीनाला 3 म्हणत नाहीत, काय म्हणतात? 4ला 4 म्हणत नाहीत आणि 5ला 5. बरोबर. मग याचं असंच व्हायचं. याने एका लावला की दुरी यायची. ओ याने दुरी लावली की दुसऱ्या दिवशी तिरी यायची. याने तिरी लावली की दुसऱ्या दिवशी चौका यायचा. याने चौका लावला की पंजा यायचा. याने पंजा लावला की कमळ 6वा यायचा. हे स्लिप ऑफ टंगा. ठाला विठाला. कंटाळले होते
बिचारे, आणि माणूस कंटाळले कीच कुणाला तरी शरण जातात. हे म्हणे दररोज नाहीतरी आपल्याच्यानं हुकतंय ना म्हणे, या महात्म्याला विचारू, दररोजच्या सारखं आज पण हुकेल. मग हे त्याच्याकडे गेले म्हणे, महाराज आकडा द्या. आहे म्हणतो चला निघा इथून. हे जात नव्हते, चिवट होते, म्हणून त्याने काय केलं, 4 दगड उचलले आणि 4चे 4 भिरकवून मारले. त्रासला होता बिचारा. हे इतके बहादर होते, यांनी ते दगड झेलले, मोजले आणि तेवढाच आकडा लावला आणि योग तोच आला. आणि सगळ्याकडे एवढी प्रसिद्धी झाली महाराज त्याची. अशा आपल्या साधूच्या व्याख्या. हे साधू नाही. महाराज म्हणतात वेशाने साधू बिलकुल नाही, कीर्तन करतो म्हणजे साधू बिलकुल नाही, पुराण वाचतो म्हणजे साधू बिलकुल नाही. हो, त्याला वैष्णव म्हणायला संत तयार नाहीत, तर साधू कधी व्हावा. विठ्ठला कीर्तन करशी तरी कीर्तनकाराची होशी आणि परी वैष्णव न होशी. महाराज म्हणतात पुराण वाचसी तरी पुराणिकची होशी, परी वैष्णव न होशी. अहो महाराज सगळं सोडलेलं आहे. याला वैष्णव म्हणायला तयार नाही, साधू कधी म्हणावा. महाराज वेश घालतो, अरे वेश घालतो म्हणाल तर मुक्ताबाई महाराज म्हणतात वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू आणि जगी विटंबना वाधू. संतत्व सोपं आहे. अनेक जन्माची पुण्य एकत्र आली की साधू भेटतो. महाराज म्हणतात पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. फक्त पुण्य असून चालत नाही. शब्दप्रयोग काय? पुण्य. पुण्य म्हणजे अनेक वचन. अनेक वचन म्हणजे एक पुण्य नाही, अनेक पुण्यांचा समुच्चय म्हणजे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. आणि अंतराय मूळ नुपजे तेथे. अनेक पुण्यांचं एकत्रीकरण होतं, त्यावेळेस संत भेटतात. पण का हो महाराज, संत भेटले कीर्तनकारासारखे लगेच निघून गेले तर परिणाम काय? महाराज म्हणतात तसं नाही. अंतराय मूळ नुपजे तेथे. एकदा तारीख घेतली की तो त्या गावातून जाणारच नाही. असं कधीच संपवत नाही, पण संतांच्या बाबतीत मात्र ते आहे. महाराज अंतराय होणारच नाही, ते तुम्हाला नित्य प्राप्त असतील. का हो महाराज, हे सगळं झालं, वेळही संपत आली, पण हे सगळं होईल, साधू भेटील, विशेष लाभ होईल, पण जगातल्या टेटसचं काय हो? आणि आता टेटसला फार महत्त्व आलेलं आहे. ज्याला टेटसला कळत नाही तेही आता टेटसचा विचार सांगतात. काय? कारण जगात माणूस श्रीमंत असला पाहिजे, जगात त्याला पत्नी असली पाहिजे, जगात त्याला मुलं बाळं असले पाहिजेत, तेव्हा लोक त्याला भाग्यवान समजतात. जगाची जी व्याख्या आहे त्याला दुरुस्त करण्यासाठी महाराज तृतीय चरणाची निर्मिती करतात. भाग्यतारी नोवे धनपुत्र भाग्यतारी नोवे कशी केली आहे? व्यवहारात जे रूढ आहे ना ते योग्य नाही हे सांगितलं. पण तुकाराम महाराजांचं काव्य आहे ते अर्धवट ज्ञान आहे. ते आमचं कीर्तनकारांचं हे करू नका, ते करू नका, ते करू नका, आणि घरी निघून जातात. काय करावं हे कोण सांगेल? हां, महाराज तसं नाही. हे करू नका हे सांगतात, पण काय करा हेही सांगतात. भाग्य काय नाही हेही सांगतात, आणि भाग्य काय आहे हेही सांगायला विसरले नाहीत. भाग्य तरी नव्हे काउंट करा, धन पुत्र दारा. मग भाग्य काय आहे? निकटवास बरा संतापाई,
संतांच्या पायावर पडून राहणं हे तर खरं भाग्य आहे. पण जरा आक्षेप येतील तुमच्यासह. मलाही पहिल्यांदा अभंग वाचल्यावर आले होते, महाराज तुम्ही भाग्य म्हणून नाकारता, पण काय काय आहे त्याच्यात यादी वाचा. काय? धन पुत्र दारा. धन म्हणजे संपत्ती, पुत्र म्हणजे मुलगा, आणि दारा म्हणजे पत्नी. महाराज 2025 मध्ये बोलता इथे बायको मिळत नाही माणसांना, आणि तुम्ही म्हणता ते भाग्य नाही. असं कसं होईल हो? चढाओढ चालली आहे पत्नीसाठी. 2025 मध्ये भौतिकात नक्की पत्नी मिळणे म्हणजे भाग्यवान. लोक म्हणतात बरं झालं तुझं भाग्यवान आहेस बाबा, आमच्याचं राहिलंही. आता जुळणाऱ्याला भाग्यवान म्हणण्याची वेळ आली. वेळ कुणावर कधी काय आणेल सांगता येत नाही महाराज. वेळ फार बलवान आहे बरं, म्हणून अहंकार धरू नका मायबाप. वेळ फार बलवान आहे. इथे बलवान लोकांना त्याने गुडघ्यावर टेकायला लावलं आणि निर्बलांना शक्तिशाली केलंय. मी तुम्हाला उदाहरण देईल महाभारतातलं, की ज्या गांडीवाचा टणटकार ऐकल्यानंतर मोठमोठे शत्रू पळून जायचे, अशी अर्जुन याची ख्याती होती महाराज. त्या अर्जुनाला महाभारत युद्ध संपल्यानंतर भगवान गोपाल कृष्ण निजधामाला निघून जातात आणि जबाबदारी देतात की या सगळ्या गोपिकांना तू हस्तिनापूरला घेऊन जा. हस्तिनापुराला घेऊन जात असताना मध्ये एक निबिड जंगल लागतं आणि त्या जंगलातल्या भिल्लाच्या राजाने अर्जुनाच्या त्या सगळ्या गोपिकांचं सोनं लुटण्याचा बेत आखलेला होता. ते अर्जुनावर हल्ला चढवतात. अर्जुनाच्या सोबत काही हे आहेत, सैनिक आहेत. स्वतः अर्जुनाचा गांडीव धनुष्य त्याच्या सोबत आहे. 18 दिवस महाभारत युद्धात ज्याने पराक्रम केलं आणि मोठमोठे योद्धे संपवले, त्या अर्जुनावर भिल्लांचा राजा आणि ओणव्यात आग लागल्यावर उरलेल्या लाकडांनी हल्ला चढवतो. हे काहीच नाही, फॉर्म तर कोणी कोणाच्या विरोधात भरतं, पण निवडून आलंय. अर्जुन हरला आणि सगळ्या गवळणींच्या अंगावरचं सोनं त्या भिल्लांच्या राजांनी चोरून नेलं. हा इतिहास आहे, इतिहास. नरन होत बलवान, समय बडा बलवान, का बालुटी गोपिका वही अर्जुन वही बाण. वेळ फार बलवान आहे. वेळ कधी कुणावर काय संकट आणेल सांगता येत नाही. म्हणून वेळेनुसार भाग्याच्या व्याख्या बदलू नका. आपण स्थिर राहा. एक दिवस वेळ तुम्हाला सहकार्य करायला येईल. आपण स्थिर राहा. आपण व्हायब्रेट होतोय ना, त्यामुळे आपल्याला स्थिरत्व येत नाही आहे. इथून तिथे तिथून तिथे जातात. नामावर दृढ राहा. माऊली सांगतो तुम्हाला, नामाव्यतिरिक्त तुम्ही मी काय करू शकतो? काय करू शकता तुम्ही? योगाचा मार्ग अवलंबावा. तो किती कठीण आहे हे संतांनी गायलं आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग, गुदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग, ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडोनी करिवो वनभंग, ब्रह्मारंद्री मिसळे परितो मुमुक्षुदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. काय कळलं सांगा बरं? शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग, गुदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. व्हॉट्स अ कन्सेप्ट ऑफ कलिमल दलभंग? मला उगवलं नव्हतं, पहिल्यांदा ऐकल्यावर तुम्हाला काय उगवेल महाराज? अहो, ज्याचा अर्थ कळला नाही त्या मार्गाचा आचार कधी होईल? म्हणून तुमच्या माझ्यासाठी सोपे हे साधन लाभ येतो घर. संतांनी सांगितलं तुला जन्माला घातलं, फक्त एक नामस्मरण कर. तुझे अल्लाह ने पैदा किया है, उनके फल को तू पाया है. देवाने तुला जन्माला घातलं आणि तुला जन्म मिळाला, हे तुला फळ आहे. पण नाव जाणत नाही, सेवा जाणत नाही, मोफत जन्म जाईल रे. नाम नहीं जाने सेवा नहीं जाने, मुफ्त जन्म गवाया गवाया गवाया. राम भजो तुम राम भजो. 1997 साली नामदेव महाराज पठाडीने गायलेला आहे. ठाला विठाला मग आपण काय करायचं? महाराज संत सांगतात त्या विचारावर स्थिर राहायचं. संत सांगतात भाग्य तरी नव्हे धन. पण काहू मग आम्ही धनाबद्दल विचारतो? तुम्ही आताच सांगितलं की धनाला महत्व आहे हो सगळीकडे. पण सांगू, कोणत्याही गोष्टीला महत्व किती आहे याच्याकडे जाऊ नका, त्याचं वास्तव स्वरूप काय आहे ते जाणा. संत वास्तव स्वरूप सांगतात आणि मग म्हणतात
धनाच्या मागे कळीकाळाचा लाग आणि म्हणून या संग खोटा त्याचा. किंवा भागवताची कथा चालू आहे, स्थेयम हिंसा नर्तन दंभ काम क्रोध स्मयोमदह भेद वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानीच. भागवत सांगतं धनाच्या मागे 15 अनर्थ लागतात म्हणून त्याचा संग खोटा आहे. किंवा धनाचं संरक्षण कठीण, धनाचा सांभाळ कठीण आणि त्यामुळे ते माणसाला नित्य चिंताग्रस्त करतं म्हणून त्याचा संग वाईट आहे असा विचार आहे. बोलते आहेत अर्थाना मर्जने क्लेशस तथैव परिपालने. अर्थाला मिळवणे कठीण आणि तथैव परिपालने म्हणजे धन मिळवताना क्लेश आहेत, त्याचा सांभाळ करताना क्लेश आहेत. महाराज बोलतात अर्थाना मर्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम व्यये दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. म्हणून महाराज म्हणतात भाग्य तरी नव्हे धन. अरे त्याच्यावर बोलणार नाही, आपली वेळ संपली. आता पुढे भाग्य तरी नव्हे दारा. पत्नी भाग्य नाही का नाही हो ती तर सहचारिणी आहे. अग्निसमस्या तिच्या आपण फेऱ्या घेतलेल्या आहेत आणि ब्रह्मणबुवांनी गाठ जोडून दिलेली आहे. सगळ्यांचा होकार होता आणि आपण स्वीकार केला आणि प्रतिज्ञा केली आणि अग्निसमक्ष त्या सुहासिनीला आश्वासनं दिली धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी. धर्म अर्थ आणि काम या तिन्ही विषयात तुझ्या अनुज्ञेशिवाय कोणतंच आचरण करणार नाही. मोक्षासाठी माणूस स्वतंत्र आहे. मग अहो ती तुमच्यासोबत सहचारिणी म्हणून आली, तिला जगद्गुरु तुकाराम महाराज भाग्य नाही असं का म्हणतात सांगू. ग्रस्त धर्मात पत्नी अतिशय अनुकूल असणे हे गृहस्थ धर्माचा सोनं आहे महाराज, सोनं. कोण गृहस्थाला बाजूला सारतो? कारण सुभाषितांनी तेच म्हटलं आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगम उपासते हि सततम धन्य गृहस्थाश्रम सानंदम सदनम सुताश्च सुदीय कांता मधुरभाषिणी सन्मित्रम सदनम स्वयोषी तीर्थश्चाज्ञा परासेवका आतिथ्यम वगैरे वगैरे म्हटलेलं आहे ना. मग सगळ्या आश्रमाचा आधार गृहस्थाश्रम आहे, पण गृहस्थाश्रमातली पत्नी सर्वमान्य म्हणून चालणार नाही. महाराज धर्म का अर्थ आणि काम या तिन्ही विषयात तिला गृहीत धरा, पण मोक्षाच्या प्रांतात गृहीत धरू नका. याचं कारण त्या प्रांतात ती तुमची सहचारिणी नाही. पतीचा उद्धार झाला म्हणून पत्नीचा होईलच असं सांगता येत नाही. पतीने केलेल्या पुण्याचा अर्धा भाग तिला नक्की मिळतो, पण उद्धाराची गॅरंटी शास्त्र घेत नाही आणि त्याच्याही पलीकडे तिच्याही काही विवशता असतात. असं म्हणतात जन्मदात्री माय आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत आठवण करत राहते. सहोदर बहीण वर्षभरपर्यंत आठवण करत राहते. आणि जिच्यासोबत 7 फेरे घेतले आणि अग्निसमक्ष प्रतिज्ञा केली तिला 14व्या दिवशी आपल्याला विसरावं लागतं. ही तिची विवशता आहे. कबीरजी बोलतात, माझं बोलत नाही. कबीरजी सांगतात जब तक जिये माता रोये बहन रोये 10 मासा 13 दिन तक तिरिया रोये फिर करे घर बासा. लोकच तिला सांगतात अगं जाणारा तर गेला आणि मागे चिल्या पल्याची पाटी आहे. तूही जर अशीच अशक्त झाली आणि क्रूश होऊन पडलीस तर या प्रपंचाला कोण सांभाळेल. म्हणून पतिदेवाची नितांत आठवण येत असलं तरी फिर करे घर बासा तिला घराची व्यवस्थाच करावी लागते. म्हणजे जिला आपण गृहीत धरतो ती 14व्या दिवशी आपल्याला विसरते, हे वास्तव आहे. म्हणून भाग्य तरी नव्हे दारा. आणि ज्याच्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र काळ्याचं पांढरं ह्याची टोपी त्याची टोपी ह्याच्या करतो ना तो मुलगाही महाराज म्हणतात भाग्य तरी नव्हे. काय सांगितलंय पुत्र भाग्य नाही. कारण तो वेदाचारी असला, सामाजिक ऋण फेडणारा असला आणि धर्मानुसारी असला तर भाग्य. नाहीतर महाराज पुत्र जन्माला येणे काय आणि मूत्रात किडे जन्माला येणे काय. शास्त्र म्हणतं सारखंच आहे. ठाला विठाला भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा तिन्ही भाग्य नाहीत. मग काय आहे निकटवास बरा संतापायी. संतांच्या पायावर पडून राहणे हा निकटवास आहे. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही ना इतर प्रपंचिक प्रांतातला फार बडेजावपणा करता आणि त्याचा स्वाभिमान धारण करता. महाराज म्हणतात धरायचाच असेल स्वाभिमान आणि करायचीच असेल मिराशी तुका म्हणे हेच
करावी मिरासी कामने करावी मिरासी कामने करावी मिरासी बड़ी संतासी दावा
म्हणे हेची करावी मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. संकल्पित वेळेपेक्षा 10 मिनिटे पुढे जाऊन आपण कीर्तन केलं आहे. 10 मिनिट वाढल्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. तसं दिलगिरीचं काही कारण नाही, कारण अर्धा तास उशिरा आलेली मला माहिती आहेत, पण तरी बुवा आपली व्यक्त करतो. कारण तुमचा 10 मिनिटाचा वेळ मी इकडे घेतला, पण नामस्मरणात जाऊ द्या. नाहीतरी तुम्ही इथून गेल्यावर काय करणार होते हे पण मला माहितीच आहे. सगळे जाऊन ऑनलाईन जातात. डाटा वाचवला आपण यांचा उलट. आणि या काळात महाराज डाट्याला आट्यापेक्षा महत्त्व आहे, फार महत्त्वाचं. कारण तो संपल्यावर भिकारड्यासारखे हॉटस्पॉट मागतात ना इतरांकडे, तेव्हा लक्षात येते किती भिकारी आहेत लोक. पण 1.5 GB कशासाठी संपवतात हा प्रश्न आहे. ठरला आपला विदर्भ प्रांत, त्यातल्या त्यात तुम्ही पूर्व विदर्भात आहात. आळंदी, पंढरपूर, शेगाव यापासून लांब आहात. आमच्या प्रीतम महाराजांनी इथे फार चांगले प्रयत्न करून हा कार्यक्रम उभा केला आहे. त्यांनी एक सहज विनंती केली. अर्थात कीर्तनासाठी विनंती करण्याची काही गरज पण नसते की एखादं कीर्तन शक्य होईल का. कीर्तन शक्य व्हायला हरकतच नाही. फक्त प्रवास पश्चिमातले जास्त असल्यामुळे इकडे येताना थोडंसं किलोमीटर वाढतात, वेळ वाढतो, त्यामुळे थोडंसं येण्यासाठी प्रतिबंध येत राहतात. मला खरंच अपेक्षित नव्हतं. म्हटलं इथे कीर्तन तर केलं आहे, पण आता दिवाळीच्या आत असल्यामुळे करूयात. पण तुम्ही चांगलं ऐकलं. कसे ऐकता याच्याबद्दल मी फार द्विधेत होतो. म्हणजे अभंग कसा सोडवावा हा माझ्याकडे आज प्रश्न होता. मी यांच्याशी तशी चर्चा केली, ते म्हणजे तुमच्या पद्धतीने चालू द्या. तरी मी त्याच्यात मध्ये थोडासा अभ्यास करून बदल केलेला तुम्हाला जाणवला असेल, कारण तो करावाच लागतो. आता टिकायचं तर म्हटलं. श्री माऊली आध्यात्मिक सेवा समिती अंतर्गत आयोजित सद्गुरू संत अर्धनारायण पंडित सरस्वतीजी महाराज उपाख्य वेदांताचार्य वैकुंठवासी रमेश महाराज चौधरी यांच्या पुण्यतिथीचं हे तपपूर्तीचं वर्ष. त्यानिमित्ताने आयोजित श्रीमद भागवताची कथा हरिभक्तपरायण भागवताचार्य कैलासजी महाराज राऊत यांच्या मुखारविंदातून आणि महाराष्ट्रातले निरनिराळे कीर्तनकार आहेत, संप्रदायावर प्रेम करणारी मंडळी, सगळे गायक वादक आदरणीय महाराज मंडळी आहेत, आमचे कुलकर्णी महाराज आहेत. आणि महाराजांच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत येण्याचा हा योग आला. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करताना यात काही वेडं वाकडं असेल तर ना तरी बालक ओबडा बोली, कावा कुडा विचुका पाऊली, ते चोज करुनी माऊली रिझे जेवी, तेवी तुम्ही संतांचा पडियाओ. सगळ्यांना विनंती आहे मायबाप, काही नादाला लागू नका कुणाच्या. माझ्यासारखे अनेक कीर्तनकार तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतील, पण कीर्तनकार ज्ञानोबार आहे, तुकोबबार आहे, पंढरपूर, आळंदी, देहू, वारी, विठोबा याच्याशिवाय जे सांगत असतील ते बाजूला ठेवा, तेच ऐका. सन्मार्गाने राहा, नीतीने जगा. आणि नीतीने जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ईश्वर एक दिवस समाधान देतो. म्हणून तर आता तुम्हाला सगळं वेद पुराणातलं गाऊन दाखवलं, तुम्हाला इकडचं पण गाऊन दाखवतो. नीती महत्त्वाची आहे आणि म्हणून तर गाईला गेलंय, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. दुनिया के रंज सहना और कुछ न मुँह से कहना, सच्चाइयों के बल पे आगे ही आगे रहना. रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. नीती तुम्हाला काय देतं म्हणत असाल ना तर समाधान देतं. कारण मिळवलेली संपत्ती जर समाधान देत नसेल तर उपयोग काय. नामाचा मार्ग अवलंबा, आळंदी, पंढरपूर, देहूची वारी करा, ज्ञानोबाराय तुकोबबारायांचं काव्य अंगीकारा, विठोबारायासारखा देव जवळ घ्या आणि नामाची सुलभ साधना प्रपंचात राहून करा. काही करण्याची गरज नाही. इतर अनेक नका काही गबाळाचे भरी आणि पडो येते थोरी नागवून. इथे दिवा तिथे देवा आपल्याला परवडणार नाही महाराज. कर्मी आचमन करावे, तेथ माश मात्र जळ घ्यावे, न्यून अधिकत्वासवे दोष पावे सुरापानासम. ते आपल्याला परवडणार नाही, म्हणून त्या कोणत्याच मार्गाला आपण जाऊ नये. विदर्भातल्या पूर्व भागातही एवढ्या शेवटच्या प्रांतातही तुम्ही सप्ताह करता. याबद्दल या सप्ताहाला वर्गणी देणारे, या सप्ताहाचा मंडप स्वच्छ करणारे, ऐकणारे, गायक, टाळकरी, वाळकरी, कीर्तनकार या सगळ्यांचे भरभरून आभार मानतो. कारण विदर्भात संप्रदाय नाही टिकला ना मायबाप, येणारे दिवस फार वाईट येतील. आपला मुलगा 1.5 GB संपवताना काय चांगलं आणि काय वाईट बघतो हे बघायला वेळ तरी कुठे आहे.
आपली जनावरं, आपली शेती, आपला प्रपंच त्यातून डोकं तरी बाहेर कुठं काढू देतो. म्हणून आहे त्यात चांगलं करण्यासाठी तुम्ही नामस्मरण करत राहा. एकादशीचं व्रत करा. कुणाचं वाईट चिंतन करू नका. तुमच्याकडे काही नसेल तर कुणाकडे भिकाऱ्यासारखे मागू पण नका. सहन करा. तुमच्याकडे 2 पैसे शिल्लक असतील तर एखाद्याचा दवाखाना करा. एखाद्याच्या मुलीचं लग्न करण्यासाठी पंगत द्या. एखाद्या बालसंस्कार शिबिरात अन्नदान करा. या भागात अनेक बालसंस्कार शिबिर उभे करा. बालसंस्कार शिबिराची पुस्तकं मोफत इथे पण असते. हे विद्यार्थी शिबिराचे आहे. अरे वा, शिबिरचे विद्यार्थी आहेत. इथे सांगतो आज वर्तमानात भारताला जर पुढे जायचं असेल तर हे बालसंस्कार शिबिर थांबले ना, हे जर थांबले ना तर तुमच्या घराघरात भस्मासूर जन्माला येतील. सांगतो घराघरात. अहो आम्ही 2011 पासून शिबिर घेतो. त्याच्या आधी 2007-8च्या शिबिराला तुम्ही तिकडे असाल. 2007-8च्या त्याच्या आधीपासून शिबिर. पण 2011ला मी अकोल्यात जे शिबिर उभं केलं, आज माझ्याकडे 100 तरुणांचा वर्ग आहे. आणि जे नामस्मरण करतात, शाकाहारी आहेत आणि बलवान आहेत. कारण वारकरी संप्रदायातला माणूस बलवान असला पाहिजे. नायमात्मा बलहीनेन लभ्या. असं आपले सगळे तुका म्हणे भूमंडळी आणि आम्ही वीरगाडे. सदाचारी, पराक्रमी, वीर्यवान तरुण असावा, तो वारकरी असावा, नामधारक असावा. तुमचा माझा प्रत्येकाचा प्रपंच तर देवाच्या इच्छेने प्रारब्धाने होणारच आहे. त्याच्याकडे फार डोकं लावू नका, कारण तो कुणाचाच पूर्ण झाला नाही. तो सांगणाऱ्याचा झाला नाही, ऐकणाऱ्याचा कधी होईल महाराज. म्हणून तो देवावर सोडा. अर्थात तोही व्यवस्थित करा. कारण राष्ट्रसंत म्हणतात, व्यवहार न कळतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला. आपला प्रपंच नीटनेटका असला पाहिजे आणि गरजेपुरता पैसा असलाच पाहिजे. फक्त गरजेपेक्षा जास्त मिळवण्यासाठी मानवी पातळीवरून पशु पातळीवर जाऊ नका. तिथे खरा घात होतो. म्हणून नामस्मरण करा. सदाचारी असा. तुमच्या कडील शक्तीला दुसऱ्याला सहकार्य करण्यासाठी वापरा. वारकरी संप्रदायाची एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. मग तुम्ही कुठलं कर्मकांड करू नका. मग कुठली तीर्थव्रत नाही केली तरी चालेल. तुम्ही नामाचा मार्ग अंगीकारा. नामातच सगळे मार्ग येऊन थांबतात आणि देवही त्यांचा स्वीकार करतो. म्हणून तुमचं नामावर प्रेम वाढावं आणि त्यासाठी परमेश्वराने तुम्हाला बळ द्यावं, ही सद्वासना पंढरीनाथाच्या चरणारविंदी करतो. आणि तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या इहपर कल्याणाची प्रार्थना देवाकडे करून थांबतो. ज्ञानेश्वर